नमस्कार. विसराळूपणा व फायदा घेणारे लोक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, सविस्तर वर्णन करत आहोत. विसराळूपणा हा आपल्या जीवनाला फार मोठा धोका असतो. या विसराळूपणामुळे अनेक लोक आपला फायदा घेतात. त्यांना वाटतं याच्या लक्षात काही राहत नाही, याच्या धनात काही राहत नाही. मग ते आपल्या स्वभावाचा, आपल्या विसरळपणाचा, आपल्या विसरवृत्तीचा, आपल्या भोळेपणाचा फायदा घेतात. त्यामुळे आपलं जीवन धोक्यात येते. या विसरळपणामुळे आपला लॉसवर लॉस होतो, नुकसान होते. या विसरळपणामुळे आपलं आर्थिक नुकसान होते, सर्वबाबतचं नुकसान आपलं होतं. कारण आपल्याला लक्षात न राहिल्यामुळे, आपल्या ध्यानात न राहिल्यामुळे, विसरबुद्धी असल्यामुळे, विसराळूपणा असल्यामुळे आपण एखादी वस्तू विसरतो किंवा एखादी गोष्ट विसरतो. पैसे असतील, या महत्त्वाची गोष्ट असेल, या महत्त्वाची बाब असेल, या काही असेल, आपण विसरून जातो. आणि महत्त्वाचं कामसुद्धा आपण विसरून जातो. एखादं जर महत्त्वाचं काम करायचं असेल आणि ते लवकर करायचं असेल, परंतु आपल्या लक्षात न राहिल्यामुळे, आपल्या ध्यानात न राहिल्यामुळे आपलं काम होत नाही. किती महत्त्वाचं असलं तर ते काम होत नाही. त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही, पाहिजे ते मिळत नाही. आणि यामुळे आपलं रेकॉर्ड खराब होते. आपली ओळख राहत नाही, आपली शान राहत नाही, मान राहत नाही. या विसराळूपणामुळे आपल्याला लोक क्षुल्लक समजतात. त्यांना वाटतं याच्या लक्षात काही राहत नाही, याच्या धनात काही राहत नाही, हा विसराळ भोळा आहे. त्यामुळे लोक आपला गैरफायदा घेतात, आपल्या फसवतात, लुबाडतात आणि आपलं फार मोठं नुकसान करतात. समजा जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले, तुमच्या चांगल्या स्वभावामुळे, तुमच्या छान छान स्वभावामुळे पैसे दिले आणि केव्हा दिले, किती दिले हे तुम्ही नोंद करून ठेवलं नाही, लिहून ठेवलं नाही.